माणसाने दुसऱ्याच्या मनात उतरायचं असेल तर असं उतरावं, बोलायचं असेल तर असं बोलावं. किती गोड आहे ज्ञानोबरायांचं बोलणं. आणि याची उदाहरणं आपल्याला बघायचं कारण नाही. ज्ञानोबराय हेच त्याचं उदाहरण आहे. भोंग्याकडे जा कशाला, भोंग्याकडे कशाला जा, ज्ञानोबरायांकडे चला ना. ज्ञानोबराय हेच त्याचं उत्तम उदाहरण आहे. ज्ञानोबरायांनी एवढं गोड कोण बोलतं हो जगामध्ये, कोण बोलतं? कुणालाच वाईट न वाटणारं बोलणं ज्ञानोबरायांकडे, कुणालाच नाही. सीता मातोश्रींना वाईट वाटलं, डोकं धरून बसल्या. लक्ष्मणा काय बोलून बसले रे, काय बोलले मी? अरे माझ्या नवऱ्याची मी निंदा केली, त्याच्या कुळाची केली, मी त्याच कुळाची स्नुषा आहे, म्हणजे माझ्याच कुळाला मी बोल लावलाय, माझ्याच कुळाबद्दल मी वाईट बोलले, माझ्या कुळाची कीर्ती काढली मी. रघुकुल काय आहे हे मला माहिती असताना मी माझ्या कुळाबद्दल वाईट बोलले. लक्ष्मणा हे बरं झालं नाही, हे चांगलं झालं नाही. अयोध्येच्या वतीनं, रघुकुलाच्या वतीनं, रामरायाच्या वतीनं मला क्षमा कर. मोठी वहिनी धाकट्या दीराची क्षमा मागते. मला क्षमा कर, मी हे बोलायला नको होतं. पश्चाताप झाला आणि पश्चाताप होऊन सीता मातोश्री मग लक्ष्मणाला समजावतात. लक्ष्मणा ह्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं कारण नाही. माझ्या नवऱ्याने मला टाकलं ना. अरे मला इतकं नक्की कळतं, इतकं नक्की मला कळतं की माझ्या नवऱ्यावर माझा इतका नक्की विश्वास आहे की माझा नवरा एखादी गोष्ट करत असेल तर त्याच्या मागे तो 100 वेळेला विचार करतो, हे मला माहिती आहे. असंच मनात आलं म्हणून काहीतरी केलं अशा स्वभावाचा माझा नवरा नाही आहे. मनात आलं धाडसानं करून मोकळा झाला, मनात आल्याबरोबर केलं, इतका वेडा माझा नवरा नाही आहे. सहसा विदधीत न क्रियाम अविवेक परमापदाम पदम वृणुतेहि विमृश्यकारिणम गुणलब्धा स्वयमेव संपदा. भारवीचं वचन आहे. भारवी बोलतात. भारवीने म्हटलंय सहसा विदधीत न क्रियाम अविवेक परमापदाम पदम. माणसाने कोणती गोष्ट एकदम करू नये. सहसा विदधीत न क्रियाम, कुठली गोष्ट एकदम करावी वाटली आणि मनात आलं म्हणून करून मोकळा झालो असं माणसाने करू नये. का? अविवेक परम आपदाम पदम. कारण अविवेक अनेक आपत्तींना आमंत्रण देत असतो. अविवेकाने कोणती गोष्ट माणसाने करू नये. समुद्र दिसला, मनात आलं, उडी मारली, नाही चालत. परम आपदाम पदम, सगळ्या आपत्ती येतात. बाजारामध्ये गेला, मनात आलं आणि एकदम काहीतरी 1,00,000-2 लाखाची वस्तू घेतली, करू नये. आपदा आहे, आपत्ती आहे. काय करायचं त्याचे? एक माणूस असा सामान्य मनुष्य रस्त्यानं फिरत बाहेर पडला. जाता जाता एक हत्ती दिसला. हत्ती इतका आवडला, ते भारत असतं त्याचं शरीर, ती त्याची सोंड, त्याच्याकडे लोकांनी कौतुकानं बघावं. कुत्रे त्याच्यावर भुंकतात पण त्याला काही त्याचा फरक पडत नाही. असा राजेशाही वैभवात चाललेला हत्ती बघितला आणि त्या माणसाला वाटलं अरे काय हत्ती आहे, त्यांनी विकतच घेऊन टाकला. याला राहायला एक खोली आणि हत्ती विकत घेऊन आला. आता ठेवेल कुठं, कशा करता? हत्ती बघावा, आनंद मानावा, घरी यावं. विकत घेण्याचं काय कारण आहे? सहसा विदधे, मनात आलेलं माणसाने एकदम करू नये, 100 वेळेला विचार करावा. अविवेक परमापदाम पदम ऋणतेहि विमृश्यकारिणम गुणलब्धा स्वयमेव संपदा. गुणांनी लुब्ध होणारी लक्ष्मी विवेकानं आपल्या घरी चालत येतच असते. आपल्याला तिला बोलवावं लागत नाही. जो विवेकी आहे त्याच्याकडे गुण येतात. गुणांवर लुब्ध होणारी लक्ष्मी गुणांच्या मागे धावत येत असते. ऋणतेहि विमृश्यकारिणम गुणलब्धा स्वयमेव संपदा. सीता मातोश्री लक्ष्मणाला बोलतात, लक्ष्मणा मला याची कल्पना आहे की माझे पती कोणती गोष्ट एकदम करत नाहीत. ज्या अर्थी त्यांनी माझा त्याग केलेला आहे त्या अर्थी त्यांनी माझा त्याग करण्यात माझं हित आहे हे मला आधी कळायला पाहिजे होतं. पत्नीचा पतीवरचा विश्वास काय असावा याचं उदाहरण आहे ही घटना. म्हणजे तुम्हाला काही कळतच नाही काय? मला दुर्बुद्धी झाली तुम्हाला हो म्हटलं त्यावेळेला काही कमी स्थळ आली होती काय मला? सीता मातोश्री म्हणतात ज्या अर्थी त्यांनी माझा त्याग केलाय त्या अर्थी माझा त्याग करण्यामध्ये माझं कल्याण आहे म्हणून त्यांनी केला, त्यांचं कल्याण म्हणून नाही. कारण ते स्वतःच्या सुखाकरता काही करत नाहीत. ते करतील तर सगळ्यांच्या सुखाकरता करतील. भारतीय नीतिशास्त्राचा हा नियम आहे
की 100 जणांना सुख होत असेल आणि ती क्रिया करण्यामध्ये एकाला दुःख होत असेल तर एकाचं दुःख डोळ्याआड करा, पर 100 जणांना ज्यात सुख आहे ती गोष्ट करा. जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त हित ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे त्याला नीती असं म्हणतात. नीतिशास्त्राची व्याख्या आहे. एथिक्स म्हणून आज आपण जे पाळतो, एथिक्स म्हणून ज्याची चर्चा करतो, त्याची मूलभूत व्याख्या एवढीच आहे. मला पारिभाषिक शब्दांमध्ये कदाचित ती व्याख्या सांगता येणार नाही. मी कॉलेजमध्ये नीतिशास्त्र शिकलोय, पण माझ्या स्मरणात नाही आता नीतिशास्त्राची व्याख्या. पण भारतीय संत वाङ्मयाचं, भारतीय तत्वज्ञानाचं परिशीलन करून नीतिशास्त्राची जी व्याख्या मला लक्षात येते ती एवढीच आहे. काय व्याख्या नीतिशास्त्राची? जास्तीत जास्त जणांचं जास्तीत जास्त सुख ज्या क्रियेमध्ये असतं ती क्रिया करणं याला नीती असं म्हणतात. नीती शब्दामध्ये नय हा धातू आहे, नेणे हा त्याचा अर्थ आहे. कल्याणाकडे नेणे याला नीती म्हणतात. जी आपल्याला कल्याणाकडे नेते तिला नीती म्हणतात. जास्तीत जास्त लोकांना कल्याणाकडे जी नेते तिला नीती म्हणायचं. जास्तीत जास्त लोकांचं सुख कशामध्ये सामावलेलं आहे ती क्रिया करा. एखाद्या व्यक्तीचं सुख सामावलेलं असेल आणि हजारो लोकांना दुःख होणार असेल तर ते नैतिक मानलं जात नाही शास्त्रदृष्टीने. तुम्ही एकाला दुःख द्या आणि 1000 लोकांना समाधान होणार असेल तर एखादा मेला चालेल, चालेल, हरकत नाही. एखाद्याचं नुकसान झालं चालेल, पण सगळ्यांना समाधान मिळालं पाहिजे. सीता मातोश्री म्हणतात, माझ्या नवऱ्याच्या नीतिमत्तेवर माझा विश्वास आहे. आतापर्यंत त्यांनी लोकांना वाईट वाटेल अशी एकही क्रिया केली नाही, एकही क्रिया केली नाही. याच्यावर एक शंका येते, या नैतिकतेवर एक शंका येते. आता या शंकेचाही विचार सांगतो. जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त हित ज्याच्यामध्ये आहे ती गोष्ट करणं याला जर नीती म्हणतात तर रामचंद्र प्रभू वनवासाला जाताना किती लोक संतुष्ट होणार होते आणि किती लोक असंतुष्ट राहणार होते? फक्त एका कैकेयीला सुख होतं, बाकी सगळ्यांना दुःख होतं. पण रामचंद्र प्रभूंनी एकाचं सुख बघितलं आणि सगळ्यांना दुःख दिलंय, सगळ्यांना दुःख दिलंय. मग याला अनैतिक म्हणता येणार नाही का? हे नैतिकतेमध्ये कसं बसतं? जास्त जणांचं जास्त सुख बघितलं पाहिजे, एकाचं दुःख बघितलं नाही पाहिजे. पण रामचंद्र प्रभूंनी उलट केलंय. त्यांनी केलंय काय? त्यांनी एकाचं फक्त कैकेयीचं फक्त सुख बघितलं आणि सगळ्या अयोध्येला, वडिलांना, बाकीच्या आपल्या मातांना, आपल्या भावंडांना, राजदरबारातल्या सर्वांना दुःख होत झालं तरी सुद्धा वनवासाचं सेवन केलंय. मग रामचंद्र प्रभू जर इतके नीतिमान आहेत तर त्याच वेळेला कैकेयी दुःखी झाली तर होऊ देत, पण मी अयोध्या सोडणार नाही असं म्हटलं असतं तर ते नैतिक झालं असतं. पण रामचंद्र प्रभू तसं वागले नाहीत. याचा अर्थ त्यांना नीती नाही का? याचंही उत्तर देऊन जातो. रामचंद्र प्रभू एका कैकेयीचं ऐकून अयोध्या सोडतात, पण संपूर्ण अयोध्यावासियांना दुःख देतात. याच्यामध्ये नीती नाही असं आपल्याला वाटत असेल तरी गोष्ट ती खरी नाही आहे. रामचंद्र प्रभू तिथंही वागले ते नैतिकतेनेच वागले. जास्तीत जास्त लोकांचं सुखच त्यांनी बघितलं का? त्याचं कारण असं आहे की रामचंद्र प्रभूंना माहिती आहे मला इथून बाहेर पडायचंय, वनवासामध्ये अनेक जण भेटणार आहेत, त्यांना मोक्ष द्यायचा आहे. तिथून पुढे आपल्याला लंकेत जायचंय, तिथं अनेकांना मोक्ष द्यायचा आहे. आणि तसा जर बारकाईनं विचार केला तर आपल्या राज्यामध्ये राहणाऱ्या अनेकांना दुःख दिलं तरी जास्त संख्या लंकेतल्या राक्षसांची आहे. त्यामुळे लंकेतल्या जास्तीत जास्त राक्षसांना मोक्ष देण्याकरता अयोध्येतल्या कमी लोकांना दुःख झालं तरी चालेल, पण आपण अयोध्या सोडली पाहिजे. याच नैतिकतेच्या अधिष्ठानावर रामचंद्र प्रभूंनी सगळ्यांना दुःख वाटलं तरी सुद्धा अयोध्या सोडलेली आहे. नैतिकतेचाच विजय आहे. दुसरा विचार नैतिकतेचं चिंतन करताना त्याच्यात दुसरी एक भूमिका अशी असते की अनेकांचं दुःख असेल आणि एकाचं सुख असेल तरी ती क्रिया आपल्याला नैतिक याच्या खाली, या सदराखाली मांडता येते. कधी मांडता येते?
त्याचं एकच उत्तर आहे, जर एकाला सुख द्यायचं आहे आणि अनेकांना दुःख द्यायचं आहे, त्या एकाला सुख म्हणजे जर मोक्ष द्यायचा असेल तरच आपल्याला ती क्रिया नैतिकतेच्या सदराखाली मांडता येते. हजारो जणांना दुःख देऊन एखाद्याला जर मोक्ष द्यायचा असेल तर हजारो दुःखी झाले तरी चालतील, पण एकटा मुक्त झाला पाहिजे, ही सुद्धा नैतिकताच आहे. आणि अयोध्यावासी जास्त आहेत का लंकावासी जास्त आहेत याच्यापेक्षा हा दुसरा विचार करा. त्यांना जर मोक्ष द्यायचा असेल तर यांना दुःख झालं तरी चालेल, पण तो मोक्ष त्यांना देणं हे महत्वाचं आहे. ही नैतिकताच आहे. नैतिकतेला तत्वज्ञानाचा संबंध जोडून नैतिकतेचा तिसरा एक विचार आपल्याला करता येतो. मी नीतिशास्त्रच आपल्या समोर ठेवतोय, पण नैतिकतेचा एक तिसरा विचार आपल्याला करता येतो. नैतिकतेचा तिसरा गमतीचा विचार असा आहे की रामचंद्र प्रभू अयोध्या सोडून जाताना सगळ्या अयोध्यावासियांना वाईट वाटतं, गोष्ट खरी आहे. पण रामचंद्र प्रभू विचार करतात, मी बाहेर गेलो तरच अयोध्यावासियांना खरा राम कळेल. म्हणजे काय, सगुण विग्रहाचा ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्यांनी नंतर निर्गुणत्वाचा अनुभव घेतला पाहिजे, ही रामचंद्र प्रभूंची अपेक्षा आहे. अयोध्यावासियांकडून अपेक्षा काय, ज्यांनी मला सगुण विग्रहामध्ये बघितलंय, आता मी जर लांब गेलो तर हे अखंड माझं चिंतन करत राहतील, याच्याकरता मला लांब जाणं जर भाग असेल तर यांच्याही कल्याणाकरता मला लांब जाणं ही सुद्धा एका अर्थाने नैतिकता मानली पाहिजे. सीता मातोश्रीने सांगितलं, माझा नवरा असा नाही आहे. ज्या अर्थी त्याने माझा त्याग केलाय त्या अर्थी सर्वांचं सुख त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. ते स्वतःचं दुःख प्रकट करणार नाहीत. लक्ष्मणा, तुला काय वाटतं, माझा त्याग केल्यामुळे त्यांना फार आनंद झाला असेल? अरे माझ्या विरहामध्ये त्यांची काय अवस्था होते हे तू डोळ्यांनी पाहिलंयस ना. किती ते वेड्यासारखे वागतात तुला माहिती आहे ना. मग मला सोडून त्यांना आनंद आहे काय? आनंद नाही आहे. मग त्याने ज्या अर्थी माझा त्याग केलाय, घरातल्या कर्त्या पुरुषाचं हे लक्षण आहे. गीत रामायण आम्हाला व्यवहार काय शिकवतं बघा ना. घरातल्या कर्त्या पुरुषाचं हे लक्षण आहे की त्यांनी इतरांचं समाधान बघितलं पाहिजे. भले आपलं दुःख लपवावं लागलं तरी चालतं. आपलं दुःख घरात प्रकट न करता इतरांना समाधान देणं हे कर्त्या पुरुषाचं लक्षण आहे. रामचंद्र प्रभूंनी आपलं दुःख प्रकट केलं नाही. सीता मातोश्री म्हणते, नाही, माझा नवरा असा नाही, मला माहिती आहे. लक्ष्मणाचा शोक कमी होत नाही. सीता मातोश्री लक्ष्मणाला समजावताना म्हणते, लक्ष्मणा असं करू नकोस. ठीक आहे, तुझा भाऊ, मी तुझ्या भावाच्या बाजूनी बोलते, माझा नवरा आहे म्हणून बोलते, असं जर तुला वाटत असेल तर मी तसंही म्हणत नाही. मग त्याने माझा त्याग का केला असा तुला प्रश्न असेल तर मी तुला सांगते, ममैव जन्मांतर पातकानां विपाक विस्फुर जुथुर प्रसह्य. बाबा, तुझ्या भावाने, माझ्या नवऱ्याने माझा त्याग करावा असंच काहीतरी प्रारब्ध माझ्या जीवनामध्ये आहे, असा त्याचा अर्थ आहे. माझंच कर्म मला आडवं आलंय. मीच कधीतरी कुणाबरोबर तरी वाईट वागली आहे, त्याचा परिणाम मला भोगावा लागतोय. समंजसपणा स्त्रीमध्ये असावा तो कसा? रामायण आपल्याला काय शिकवतं ऐका. मी थोडं या कारणाच्या संबंधाने थोडी मीमांसा करतो. समंजस स्त्री काय विचार करू शकते? ती कधी दोषारोपण करत नाही. तो असं म्हणाला म्हणून असं झालं, तो असं वागला म्हणून असं झालं. नाही, हे असं झालं कारण माझंच पाप मला आडवं आलंय, माझं प्रारब्ध मला प्रतिकूल आहे. कारण प्रारब्धाशिवाय दुसरं काही होत नाही. घडतं ते प्रारब्धानेच घडतं. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाती ती कुबुद्धिरेषा अहम करोमी ती व्रथाभिमान स्वकर्मसूत्र ग्रथितो ही लोक. आपलीच कर्म आपल्याला बंधनात टाकत असतात. कोणी सुखदुःख आपल्याला बाहेरून देत नसतं. दुसरं कोणीतरी आम्हाला दुःख देतं, कोणीतरी येऊन आम्हाला सुख देतं. अरे ही दुर्बुद्धी आहे, ही खरी चांगली बुद्धी नाही आहे. अहम करोमी इति व्रथाभिमाना, मी करतो हा अभिमान खोटा आहे. आपलंच कर्म आपल्याला बांधत असतं. सीता मातोश्री म्हणते, नाही, माझंच कर्म मला आडवं आलंय, त्यांची चूक नाहीये रे. अरे माझं कर्म मला भोगावं लागणारच आहे, त्याला ते तरी काय करतील आणि मी तरी काय करू? ते काही करू शकत नाहीत, मी काही करू शकणार नाही. माझं प्रारब्ध मला भोगावं लागेल. हे झालं व्यवहाराच्या पातळीवर. दुसरा विचार आपण करा.
थोडंसं आध्यात्मिक पातळीवर चला. जीवनामध्ये घडणाऱ्या अनेक घटनांची संगती कार्यकारण भावानं आपल्याला आपल्या बुद्धीनं लावता येत नसते. असं का घडलं? लावता येत नाही संगती. मी चांगलाच आहे हो, मी असं बोललोच नव्हतो, माझा असा हेतूच नव्हता, माझा असा भाव नव्हता, मी तिथं गेलोच नव्हतो, सगळं खरं आहे. पण दुःख आत्ता माझ्या वाट्याला आलंय ना, ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येते का? मी या दुःखाला निमित्त नाही याची तार्किक 100 कारणं आपल्याला देता येत असतील, मला त्याच्याबद्दल बोलायचंच नाहीये. हे दुःख माझ्या वाट्याला येण्याचं कारण नव्हतं याच्याकरता अनेक तर्कशुद्ध कारणं मला देता येतील, मान्य आहे. पण ते मान्य करू नये, हे दुःख माझ्या वाट्याला आलेलं आहे ही वस्तुस्थिती नाकारायची आहे का? तार्किक कारण देऊन जर वस्तुस्थिती दूर होत असेल तर त्या तर्काला आणि त्या कारण देण्याला काहीतरी हेतू आहे, काहीतरी महत्व आहे. पण कारण देऊनही जर परिस्थिती बदलत नसेल तर कारण द्या कशाला? त्याचा विचार करा कशाला? करण्याचं कारण नाहीये. मग काहीतरी कारण शोधावं लागेल. वस्तुस्थिती तर अशी आहे माझ्या दुःखाची, दुःख मला प्राप्त व्हावं असं तर निमित्त नाहीये, मग मला दुःख प्राप्त झालंय. संगती काय? सीता मातोश्रीची संगती आपल्याला लावून देते. आपल्या पूर्व जन्मातल्या कर्मांचा तो विपाक मानला पाहिजे. आध्यात्मिक दृष्टीने हे कारण आहे. हे कारण का द्यायचं? मी दोन युक्तिवाद करतो. पहिला सोपा युक्तिवाद एवढाच आहे की पूर्व जन्मातल्या कर्माच्या प्रारब्ध रूपानं उदित होण्याच्या संगतीशिवाय दुसरी संगती लागत नाही म्हणून. कारण आपल्याकडे तार्किक कारण आहेत पण तरी दुःख भोगावं लागतं. मग काय कारण आहे? बुद्धी चालत नाही, पूर्वजन्मीचं कर्म, ही संगती लागते म्हणून. सोपं कारण. दुसरं कारण सांगतो. आपल्या पूर्व प्रारब्धाची संगती जर आपण लावली किंवा आपल्या प्रारब्धाची संगती जर आपण लावली तर त्याचा दुसरा परिणाम फायदा असा होतो की आपल्या चित्ताला संतोष प्राप्त होत असतो. अध्यात्म आपल्याला काय शिकवतं? अध्यात्म आपल्याला कोणता विचार करायला लावतं? चिंतन करा. कोणत्याही प्रसंगामध्ये आपली वृत्ती समाधानी कशी राहील याच्याकरता जे सांगितलं जातं त्याला अध्यात्म म्हणतात. अध्यात्माची माझी सोपी व्याख्या आहे. अध्यात्म म्हणजे अमुक, अध्यात्म म्हणजे सहज भाव, किम कर्म किम अध्यात्मम. 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने प्रश्न विचारलाय, भगवंतानी त्याला उत्तरही दिलंय. मला त्या अवघड भागात जायचंच नाही. मी माझ्या दृष्टीनं अध्यात्माची परमार्थाची सोपी व्याख्या करतो. परमार्थ म्हणजे काय हो? काही नाही, ज्याच्यानं जगणं सहज, सुंदर आणि आनंदाचं होतं त्याला परमार्थ म्हणतात. संपलं. परमार्थाची एवढीच व्याख्या आहे. ज्याच्यानं जगणं सुंदर होतं, ज्याच्यानं जगणं समाधानी होतं, ज्याच्यानं जगणं आनंदाचं होतं त्याला परमार्थ म्हणा. जगणं आनंदाचं झालं पाहिजे. माळिये जेवते नेले, तेवते ते निवांतची गेले. माणसाचं जीवन इतकं सहज असावं. आपण झाडांना पाणी घालतो बागेमध्ये, त्या पाण्याला स्वतःचं काही नसतं. मग माळी जसा मार्ग काढून देतो त्या मार्गानं कोणतीही तक्रार न करता पाणी जातं की नाही? माणसाचं जीवन इतकं सहज असावं. देवानी जसा मार्ग आखून दिलाय त्या मार्गावरून तक्रार न करता चालणं याचं नाव परमार्थ, याचं नाव अध्यात्म. बस संपलं. अध्यात्माची भूमिका इतकी छान आहे, इतकी गोड आहे. अध्यात्म म्हणजे आम्ही जपमाळ घेऊन बसलो, आम्ही देवासमोर बसलो, आम्ही तीर्थक्षेत्राला गेलो, आम्ही नाक धरून बसलो, आम्ही असंच केलं, आम्ही 2 तास पूजा करतो, हे केल्याशिवाय मी पाण्याचा थेंब घेत नाही. हे एवढं अवघड नाहीये. माणसाचं जगणं खूप छान आहे, खूप सहज आहे, खूप सोपं आहे, खूप आनंदाचं आहे. त्याला कष्टकारक करण्यात काही तात्पर्य नाही आहे. त्याला अवघड करून जगण्यात काही पुरुषार्थ नाही आहे. भगवंतानी ते आपल्याला जेवढ्या सहजतेनं दिलेलं आहे तेवढ्याच सहजतेनं आपल्याला ते जगता आलं पाहिजे. आणि तसं ते जगता येण्याचं शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र आहे. सोपं जगा, सहज जगा, आनंदाचं जगा. कशाला दुःख? त्याचं घर बघून माझं तसं नाही कशा करता? त्याची नोकरी बघून माझी अशी नाही, त्याची साडी बघून, तिची साडी बघून मला तशी कशा करता? कशा करता? गरज नसते, गरज नसते. सहज, साधं, सोपं
थोडस वेगळं बोलू, उगी आता आलाच आहे विषय म्हणून बोलतो. माणसानं असं जगावं की नंतर आपण जगलेल्याचा विचार करावा लागू नये. चला याचा विचार करा, याचा विचार करा. माणसाने असं जगावं की नंतर आपण असे का जगलो याचा विचार नंतर करावा लागू नये. माणसानं जगावं असं की नंतर निर्विचारित्व आपल्या वाट्याला यावं, तर त्या जगण्याला अध्यात्म म्हणतात. या जगण्याच्या सोप्या व्याख्या आहेत. साधं जीवन आहे, आनंद, खूप सुंदर जीवन दिलंय देवाने आपल्याला, खूप चांगलं आहे, खूप छान आहे. बघा ना, आपण आता इथं आलो, सगळ्यांबरोबर आलो, किती जण आपल्या परिवारात वाढले. पूर्वी आपला परिवार मी, नवरा, मुलगा, मुलगी एवढ्यांचाच होता ना. आता बघा ना केवढा वाढला, केवढा परिवार झाला. किती सुंदर समुद्र आहे, किती सुंदर रामेश्वराचं दर्शन आहे, किती सुंदर जेवण आहे, किती सुंदर व्यवस्था आहे, किती सुंदर रामायण आहे. सांगणारा कसा का असना, किती सुंदर आहे. रोज एक नवीन रंगाची साडी, किती सुंदर जीवन आहे बघा ना. आम्हाला तुम्ही पुरुषांनी का नाही ठरवलं असं काही? काल हिरवी साडी, आज निळी साडी, किती सुंदर आहे बघा ना जीवन. किती साधं आहे, किती सोपं आहे. आज निळ्या रंगाची साडी नेसून तुम्ही खोलीतून बाहेर पडला, तुम्हाला आनंद वाटला की नाही? हेच जीवन आहे. इतकं सहज आहे, इतकं सोपं आहे, इतकं सुंदर आहे. साडी जेवढ्या सहजतेने बदलावी लागते, तेवढ्या सहजतेनं देह बदलण्याची वृत्ती निर्माण झाली की परमार्थ. तेवढी सहजता असली, झालं ना परमार्थ. काय वेगळा, काय अजून वेगळं चिंतन करायचं. खूप सुंदर जीवन, खूप सहज जीवन. ओघानं आलं म्हणून बोललो. सीता मातोश्री लक्ष्मणाला सांगते, लक्ष्मणा त्यांचा दोष नाही रे, माझं कर्म आडवं आलं. प्रारब्ध नावाची संगती माणसाच्या चित्ताला समाधान देते. होतं काय, एक मानसशास्त्र बघा आपण. माणूस आपल्या जीवनातल्या दुःखांचा जेव्हा विचार करतो, तेव्हा त्या दुःखाचं निमित्त तो दुसऱ्याचं म्हणून दुसऱ्याला शोधत असतो. ऐका, हे दुःख मला मिळालं कारण तो तसं म्हणाला म्हणून, मी तिकडे जाणार नव्हतो, तुम्ही म्हणालात म्हणून तिकडे गेलो आणि माझं नुकसान झालं. म्हणजे मी गेलो याचा दोष नसतो, तुम्ही म्हणालात म्हणून मी गेलो. नेहमी आपल्या दुःखाचा आरोप किंवा आपल्या दुःखाचं निमित्त तो दुसऱ्याला करत असतो. आणि दुःख तेव्हाच वाढतं किंवा जेव्हा आपल्या दुःखाचं निमित्त दुसरा होतो. मग आपल्या दुःखाचं निमित्त आपणच आहोत हे जेव्हा माणसाला कळतं, तेव्हा स्वाभाविक त्याच्या दुःखाची तीव्रता कमी होत असते. आपल्या दुःखामध्ये सुद्धा सुख शोधण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. नाहीतर मग ज्ञानेश्वरी वाचून फायदा काय, नाहीतर गाथ्याचं पारायण करून फायदा काय, कीर्तन ऐकून, प्रवचन ऐकून, रोज शिवलीलामृत वाचून फायदा काय, देवाची भक्ती करून, उपासना, नामस्मरण करून फायदा काय? जेव्हा आमच्याच ऐन वेळेला आम्ही केलेलं चिंतन आम्हाला मदतीला येत नसेल तर ते करायचं कशा करता? नुसतं लोकांना दाखवण्याकरता? अध्यात्माचा विचार एवढाच आहे. कितीही दुःखाचे प्रसंग येऊ देत, ज्ञानोबरांच्या जीवनात कमी दुःख आहे का? पण किंबहुना सर्व सुखी. अजून काय पाहिजे? तुकोबारांच्या जीवनात कमी दुःख आहे, संतांच्या जीवनात कमी दुःख आहे. दुःखाचे प्रसंग असतातच, ते दुःख भोगावं लागतंच, त्याच्याने वाईट वाटतंच. हे सगळं जरी गृहीत असलं तरी आपल्या दुःखाची तीव्रता आपल्याला कमी करता येण्याची एक व्यवस्था आपल्याकडे केलेली आहे आणि त्या व्यवस्थेचं नाव आहे प्रारब्ध. आपलीच कर्म आपल्याला त्रासदायक ठरली. मी उदाहरण सांगतो. एखाद्या वेळेला घरामध्ये आपल्या बायकोकडून 1000-2000 रुपये जास्तीचे खर्च झाले. एखादी वस्तू ती आणायला गेली होती, 5000ला मिळणार होती, ती 10,000 देऊन आली. 5000 रुपये जास्तीचे गेले. वाईट वाटतं की नाही? नवऱ्याला वाईट वाटतं, बायकोलाही वाईट वाटतं. ओ बाबा गेले, आता काय करू मी? मला नाही सुचलं त्या वेळेला कमी करायला. मी विचारायला पाहिजे होतं. गेले झालं, घटना झाली, घडून गेली, आता ते पैसे परत येणार नाहीत. पण नवरा बायकोला रागावतो की नाही? पैसे काय झाडाला लागतात काय?
मी दिवसभर मरमर मरमर करतो म्हणून पैसे येतात, तू असे डोळे मिटून जर पैसे उडवत बसलीस तर उद्या रस्त्यावर यावं लागेल. बोलतात की नाही नवरे? बोलतात. मी बोलू नये असंही म्हणत नाही, बोला. म्हणजे हे उपदेश नाही, हा बोला म्हणजे जे असेल तसं असेल. बोला हा उपदेश नाही, लगेच बोला असं नाही. जे काही तुमचा प्रपंच असेल तसा असेल, मला काही आत्ता त्याच्याशी कर्तव्य नाही. नवरे बोलतात, बोलू दे. मी थोडा घटनाक्रम बदलतो. हाच नवरा, हीच बायको, पण एखाद्या वेळेला 5,000ची वस्तू नवऱ्याकडून 10,000 आणली गेली. ऐकून तर घ्या. ऐकायला काय पैसे ऐकून तर घ्या. उलट झालं, कदाचित उलट झालं. नवऱ्याकडून 5,000 रुपये जास्ती गेले. नवरा म्हणतो काय, आता दे तू मला शिव्या. म्हणतो माझ्याकडून 5, मी तुला जसं बोललो ना तसं बोल आता तू. अर्थात हे बायकोला सांगावं लागत नाही, ती आधीच बोलते. ती वस्तू घ्यायला जायची आधीच बोललेली असते, त्याच्यामुळे ती सगळा बॅकलॉग आधी भरलेला असतो, तो विषय नाही. पण नवरा म्हणतो का, बोल तू. मी म्हणालो होतो ना पैसे काय झाडाला लागतात, तू पण म्हण. मी म्हणालो होतो ना तुझी अक्कल काय गहाण पडली होती, तू पण म्हण. असं होतं का? त्यावेळेला नवरा रागावत नाही. आपल्याकडून जास्त पैसे खर्च केले गेलेत हे कळल्यावर नवरा हसतो. काय माझी बुद्धी, जाऊ दे, अक्कल खाती गहाण म्हणतो की नाही? का म्हणतो? आपलंच कर्म जेव्हा आपल्याला आडवं आलं हे आपल्याला कळतं, तेव्हा आपल्या दुःखाची तीव्रता कमी होत असते. पण आपल्या दुःखाचं निमित्त जेव्हा आपण दुसऱ्याला मानत असतो तेव्हा आपल्या दुःखाची तीव्रता वाढत असते. रामाने मला दुःख दिलं असं जर मी म्हटलं तर दुःखाची तीव्रता वाढेल, पण माझं कर्म आडवं आलं म्हणून मला वनवासात जावं लागलं असं म्हटलं तर दुःखाची तीव्रता कमी होते. सीता मातोश्री लक्ष्मणाला समजावून सांगतात, लक्ष्मणा त्यांची चूक नाहीये रे. ममैव जन्मांतर पातकानाम विपाक विस्फुर जुथुर प्रसह्य. माझ्याच जन्मांतराची पातकं मला आडवी आली. हरकत नाही, त्यांनी मला सोडलंय ना, ठीक आहे, त्यांची इच्छा, माझं कल्याण त्याच्यात असेल, माझं पाप आडवं आलं असेल. 2 कारणं सीता मातोश्रीने दिली. मी या दोन्ही कारणांचा समन्वय थोडासा 1-2 वाक्यामध्ये करून पुढे जातो. मी कालही आपल्याला बोललो, आजही सांगेन, उद्याही परवाही पुन्हा पुन्हा सांगत राहीन. राम कथा ऐकण्यामध्ये त्या कथेचा क्रम, त्या कथेमधला जो आनंदाचा भावाचा जो भाग आहे तो भाग, या सगळ्यापेक्षा सुद्धा ही कथा आपलं जीवन कसं घडवणार आहे, आपल्याला या कथेतून काय प्राप्त करून घेता येणार आहे याच्याकडे कृपा करून आपण लक्ष द्या, अशी माझी कालही विनंती होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. आपल्याला त्याच्यातून काय घेता येतं. 2 कारणं सीतेने दिली आहेत. एक कारण देताना ती म्हणते, ज्या अर्थी त्यांनी माझा त्याग केलाय त्या अर्थी माझं त्याच्यात कल्याण असेल. आणि दुसरं कारण देताना आईसाहेब म्हणतात, माझं पातक आडवं आलं असेल म्हणून मला हे दुःख झालं. ठीक आहे, गंमत कशी असते, आता हे वाढेल प्रकरण, पण हे पातक फक्त सीतेचंच नाहीये ना. जर पातक हीच संगती त्यागाकरता लावायची असेल तर हा त्याग सीतेलाच नाही झाला ना, रामचंद्र प्रभूंनाही तेवढाच वियोग आहे ना, मग त्यांचंही पाप म्हणायचं काय? पाप ही संगती कुणाला लावायची? सीता मातोश्रींचा त्याग रामाने केला याचाच अर्थ सीतेकडूनही रामाचा त्याग घडलाच की नाही, दोघे विभक्त झालेच की नाही. मग ही संगती रामाला का नाही लावायची, फक्त सीतेलाच का लावायची? पूर्वजन्मातलं पातक आडवं आलं. रामचंद्र प्रभूंनी हे का नाही म्हणायचं की सीता ज्या अर्थी लांब गेली त्या अर्थी माझं कल्याण त्याच्यातच आहे, हे रामचंद्र प्रभूंनी का नाही म्हणायचं, बायकोनीच का म्हणायचं? काहीतरी त्याच्या मागे विचार असेल. याचा विचार इतकाच आहे, ही संगती सीतेच्या बाजूने लावावी लागते. याचं महत्वाचं कारण एकच अध्यात्माच्या दृष्टीने बोलता येतं, कारण त्यागाची भूमिका रामाने घेतली होती, सीतेने घेतली नव्हती म्हणून. हे आत्ता त्याचं उत्तर आहे. रामाने घेतली होती, तू जा हिला सोडून ये. सीता मातोश्री म्हणाल्या नव्हत्या, लक्ष्मणा मला घेऊन चला यांना इथं राहू दे म्हणून.
रामचंद्र प्रभूंना सुद्धा बोलताना सीता मातोश्री डोहाळे सांगताना आपण जाऊ असं म्हणाल्या होत्या, मला जायचंय असं म्हणाल्या नव्हत्या. कर्तृत्व ज्याच्या वाट्याला येतं त्याच्या संबंधानं आपल्याला विचार करावा लागतो. सीता मातोश्रीच्या बाजूने विचार का करा? कारण रामानं भूमिका घेतली आहे की बाबा हिचा त्याग करायचा आहे, सीतेने भूमिका घेतली नाही. त्यामुळे सीतेवर हा विचार करण्याची वेळ आहे की माझ्या दुःखाचं कारण काय. रामाची तर कर्तृत्वाचीच भूमिका आहे, त्याच्यामुळे त्यांना विचार करायची गरज नाहीये. सीता मातोश्री दोन कारण सांगते, माझं कल्याण त्यात असेल आणि माझं प्रारब्ध आडवं आलं असेल. या दोन कारणातून काय मिळतं? काय मिळतं? त्याचं उत्तर देऊन जातो. माणूस आपल्या जीवनामध्ये जर चांगलं काहीतरी कमावण्याची इच्छा बाळगत असेल, कुठेतरी समाधान प्राप्त करून घेण्याची इच्छा त्याच्या अंतःकरणात असेल, तर त्या इच्छेच्या संबंधानं दोनच गोष्टी आपल्याला मानता येतात. आपल्या समाधानाची दोनच कारणं तशा अर्थाने सीतेने आपल्याला दाखवून दिली आहेत. एक आहे विश्वास आणि दुसरं आहे चिंतन. बस, जीवन धन्य आहे. रामावरती विश्वास, देवावरती विश्वास दाखवा आणि आपल्या स्वतःच्या जीवनाच्या संबंधानं चिंतन करायला शिका. माणूस दुःखातून बाहेर पडतो. रामायण आपल्याला काय शिकवतं? ज्या अर्थी माझा त्यांनी त्याग केलाय त्या अर्थी माझं कल्याण त्याच्यात आहे, विश्वास ठेवला पाहिजे. देवाने मला दुःख दिलंय कारण ते दुःख भोगण्यात माझं कल्याण आहे, देवावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि देवाचं त्या संबंधानं स्वकर्तृत्व संबंधानं चिंतन केलं पाहिजे. या चिंतन आणि विश्वासातून सीता मातोश्रीने लक्ष्मणाचं थोडंसं समाधान करण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मण म्हणाले, ठीक आहे, तुम्ही मला समजावत आहात, ठीक आहे. सीता मातोश्री म्हणाले, माझं एवढंच म्हणणं नाही, आता मी तुला दुसरी भूमिका सांगते लक्ष्मणा. त्याने मला सोडून दिलंय, मी इथं आली आहे, तूही मला कुठल्या ऋषींच्या आश्रमात सोडत नाहीयेस. मी गर्भवती असताना इतकं जास्तीचं सामान मला उचलून घेऊन जावं लागणार आहे, याचाही विचार तू करत नाहीयेस. हे सगळं सामान इथं झाडाखाली ठेवतोस, मला एकटीला झाडाखाली ठेवतोस आणि इथून निघून जातोस. कुठल्या ऋषींचा आश्रम इथं जवळ आहे मला माहिती नाहीये. सीता मातोश्री आता एका गृहिणीसारखं बोलतात. पतीवर निरतिशय प्रेम करणाऱ्या एखाद्या पतिव्रतेसारखं बोलतात, लौकिक स्त्रीसारखं बोलतात. सीता मातोश्री म्हणतात, लक्ष्मणा, वास्तविक त्यांनी मला सोडून दिल्यानंतर मला जगण्याचा कोणताही अधिकार आता राहिलेला नाहीये. पतीनं सोडून दिलं, देवाने सोडून दिलं, जगण्याचा मला कोणताही अधिकार राहिला नाही. खरं म्हणजे माझा दोष याच्यामध्ये आहे की तू ज्या वेळेला सांगितलंस की तुझ्या नवऱ्याने तुला सोडलंय त्या क्षणी माझा प्राण जायला पाहिजे होता पण गेला नाही, हा माझा दोष आहे. पण त्यांच्या विना जगणं हे मला असह्य आहे, मी जगू शकत नाही, मला त्रास आहे. खरं म्हणजे मी संपलंच पाहिजे, परंतु मी संपणार नाहीये. कारण रघुकुलाचा वंश माझ्या पोटामध्ये वाढतोय. मला जगण्याची अजिबात इच्छा नाहीये, पण रामाचाच वंश माझ्या पोटामध्ये वाढतोय. त्याला जन्म देऊन वाढवेपर्यंत मला माझ्या प्राणाचा त्याग करता येणार नाही. कारण बापाने टाकलं तरी आईला टाकता येत नसतं. आई टाकू शकत नाही, बाप सोडू शकतो, आई सोडू शकत नाही. त्यामुळे योग वासिष्ठामध्ये असं स्पष्टच म्हटलंय, मातृलाभे सनाथत्वम अनाथत्वम विपर्यये. एखाद्या पुरुषाची, एखाद्या माणसाची आई गेली आणि वडील जिवंत राहिले तर त्याला अनाथ म्हणता येतं, पण एखाद्याचे वडील गेले आणि आई राहिली तर त्याला अनाथ म्हणू नये. कारण आई असेपर्यंत त्याला अनाथत्व येऊ देत नसते. आई अनाथत्व येऊ देत नाही. आईला बाप होता येतं, पण बाप कधी आई होऊ शकत नाही, त्याला मर्यादा आहे. मी आई आहे लक्ष्मणा, मी नाही सोडू शकत. त्यांचा वंश जन्माला घालून त्याला थोडं तरी मला वाढवावं लागेल.
मग मी देहत्याग करणार नाही, घाबरू नकोस. पण काय सुंदर बोलणं आहे सीतेचं. पण मी हा गर्भ जन्माला घालून त्याला वाढवेपर्यंत मी सूर्याची उपासना करणार आहे. तेवढा कालावधी माझ्या हातात आहे. आता तू मला सोडून गेला, संपलं, मी एकटीच आहे, मला दुसरं काहीच नाही. मला आराधना करणं, देवाची प्रार्थना करणं याच्या वाचून माझ्या हातामध्ये दुसरं काही नाहीये. आता ऋषींचा आश्रम जवळपास कुठे मला माहिती नाहीये. माझ्याजवळ एवढं ओझं आहे, मला कितपत चालत जाता येईल मला माहिती नाहीये. गर्भवती असताना मी किती चालावं हे मला माहिती नाहीये. माझ्या शरीरात तेवढं सामर्थ्य नाहीये. माझ्या हातात देवाची प्रार्थना करण्या वाचून दुसरं काही नाहीये. तू इथून गेल्यानंतर मी सूर्याची उपासना करणार आहे, आराधना करणार आहे. कारण मला ज्या कुलामध्ये दिलं गेलं ते सूर्य कुल आहे. आपल्याच कुलपुरुषाची मला आराधना करावी लागणार आहे, कारण त्याच्याच कुळात जन्माला आलेल्या एका पुरुषाने माझा त्याग केलाय. मी सूर्याची आराधना करणार आहे. आणि तुला माहिती आहे, सगळी आराधना माझी सूर्याची झाल्यानंतर सूर्य मला प्रसन्न होतील याच्याबद्दल माझ्या अंतःकरणात संदेह नाही आहे. सगळी आराधना झाल्यानंतर सूर्य जेव्हा मला म्हणतील की तुला काय हवं ते मागून घे, त्यावेळेला मी सूर्याला एवढंच मागणार आहे, भूयो यथा मे जननांतरेपी त्वमेव भरता नच विप्रयोगः. त्यावेळेला मी सूर्यदेवाजवळ एवढंच मागणार आहे की देवा, मला जन्मोजन्मी राम हाच पती म्हणून मिळावा, मला दुसरा पती नको आहे. फक्त राम आणि रामच पती म्हणून मला मिळावा. भूयो यथा मे जननांतरेपी त्वमेव भरता. फक्त राम हाच भरता मला पाहिजे. फक्त एक अट आहे देवा माझी, नच विप्रयोगः. फक्त पुन्हा आमची ताटातूट जन्मजन्मांतरात होऊ नये, एवढीच माझी सूर्याजवळची मागणी राहील. मला दुसरं काही नको. ज्या रामानं टाकलं त्याच्याबद्दल बोलताना सीता मातोश्री म्हणतात, जन्म जन्मांतरामध्ये हाच पती मिळावा. काय भूमिका असेल. हरिश्चंद्राची इतकी मोठी परीक्षा घेतल्यानंतर जेव्हा विश्वामित्राच्या सर्व परीक्षांमधून उत्तीर्ण झाले हरिश्चंद्र, सगळी मोठी कथा आहे. हरिश्चंद्र उत्तीर्ण झाले आणि संतुष्ट झालेल्या विश्वामित्रांनी हरिश्चंद्राला सांगितलं, हरिश्चंद्रा, माझ्या सगळ्या कठीणातल्या कठीण प्रसंगातून ती उत्तीर्ण झालास, बोल तुला काय वर देऊ, काय वर देऊ बोल. हरिश्चंद्रांनी काय सांगावं. हरिश्चंद्र म्हणाले, काही नाही, मला एकच द्या, जन्मोजन्मी हेच राज्य मिळावं, जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, जन्मोजन्मी हाच पुत्र मिळावा, जन्मोजन्मी राज्यदान दिल्याचं स्वप्न पडावं, जन्मोजन्मी मी दान द्यावं. आणि देवा एकच मागणी आहे, जन्मोजन्मी तुमच्यासारखी परीक्षा घेणारे तुम्हीच गुरु म्हणून मिळावे, दुसरं मला काही नको. सीता म्हणते, मला दुसरं काही नको, राम हाच पती म्हणून मिळावा, फक्त त्याचा विप्रयोग होऊ नये, पुन्हा आमच्यामध्ये वियोग येऊ नये, एवढीच माझी इच्छा आहे. नाईलाजानं लक्ष्मण तिथून निघाले. निघताना लक्ष्मण बोलतात सीतेला, म्हणे, वहिनी तुमचं झालं, तुम्ही मला समजावलं, मान्य आहे. मला कोण समजावणार. तुम्हाला तुमचं मन मोकळं करायला मी भेटलो, मी माझं मन कुठं मोकळं करू. मी तुम्हाला आई वडिलांच्या स्थानी मानलंय. मी तुम्हाला रामचंद्र प्रभून माझे बंधू असले तरी मी त्यांना वडिलांच्या स्थानी मानलंय. मोठा भाऊ वडिलासारखा असतो. मोठ्या भावाची पत्नी आपल्याला आईसारखी असते, धर्मशास्त्र बोलतं. मोठ्या भावाच्या पत्नीकडे आई म्हणून बघावं आणि धाकट्या भावाच्या पत्नीकडे मुलगी म्हणून बघावं, असं धर्मशास्त्र सांगतं. मी कुणाकडे बोलू, मला बोलायला स्थान नाही आणि माझी घुसमट मला सहन होत नाही. मग लक्ष्मणाने सांगितलं, काही नाही, आता जाताना याच नदीमध्ये प्राण देतो, पुन्हा रामाला तोंड दाखवणं नाही, सीतेला मी सोडून आलो हे सांगणं नाही,
आणि हे दुःख सहन करणं नाही, नको, मी माझा प्राण देऊन टाकतो. सीतेने विरोध केला, प्राण देऊ नको, उपयोग होणार नाही. तू प्राण दिलास म्हणजे सगळे संकट संपतात असं नाही. प्राण देणं हे कोणत्याही समस्येवरचं अंतिम उत्तर असू शकत नाही. प्राण दिल्याने काय होतं? शरीर पडतं, समस्या संपते का? संकट दूर होतं का? आपण संकटातून बाजूला होऊ शकतो. संकटाला आपल्यापासून दूर करणं हा पुरुषार्थ असतो. संकटातून आपण निघून जाणं हा पळपुटेपणा असतो. प्राण देण्याने काय होणार? लक्ष्मण म्हणतात, नाही, मला जगण्याची इच्छा राहिली नाही. लक्ष्मणाने पलीकडच्या तीरावर उभ्या असणाऱ्या रथातल्या सुमंत्राला सांगितलं की तुम्ही परत जा. सांगा, लक्ष्मण आता पुन्हा दिसणार नाही, पुन्हा येणार नाही. त्यांनी शरयूमध्ये आपला प्राण दिलेला आहे, सांगून टाका. सुमंत्राने सुद्धा लक्ष्मणाला समजावलं, लक्ष्मण असं करू नकोस, हे करण्यातून तुला काही मिळणार नाही. त्यावेळेला सुमंत्राने लक्ष्मणाने केलेला विचार फार चांगला विचार आहे. आत्महत्या का करू नये याची उत्तरं रामायण आपल्याला देतं. विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. जीवन किती अंगानं संत वाङ्मय घडवतं बघा ना, किती अंगानं. सुमंत्राने लक्ष्मणाला सांगितलं, प्राण देऊ नकोस. का? सुमंत्र म्हणतात, सीतेचा मी त्याग केला आहे आणि तू सीतेला रानामध्ये अरण्यामध्ये सोडून ये, हे रामचंद्र प्रभूंनी तुला सांगितलं. तुझ्या अंतःकरणाला त्याचं दुःख झालं, हे सगळं खरंय. तू सीतेला सोडलं, सगळं खरंय. पण आपल्या जीवनामध्ये आलेले वाईट दिवस कायमस्वरूपी आपल्या जीवनामध्ये वास्तव्याला नसतात, बदलतात. प्रारब्ध परिवर्तन आहे, परिवर्तनशील आहे. सगळ्याचं प्रारब्ध सगळ्या दिवशी समान असतं असं थोडंच असतं, असं नसतं. प्रारब्ध बदल, जसं आपलं कर्म नित्य बदलणार आहे, कर्माचा परिणाम आहे, नित्य परिवर्तित होतो. जे दुःखाचे दिवस आपण बघितलेले आहेत, त्याच्याने आपण दुःखी कष्टी जरी झालेलो असलो तरी सुद्धा आपल्या जीवनात हे दुःख जाऊन जेव्हा आनंदाचे दिवस येतात तेव्हा ते दिवस बघायलाही आपण शिल्लक राहिलं पाहिजे. दुःखाचे दिवस आले म्हणजे सगळं संपलं असं नाही आहे. पुढे येणाऱ्या चांगल्या दिवसाकरता आपल्याला जगावं लागणार आहे, चांगल्या दिवसाकरता राहावं लागणार आहे. चांगले दिवस बघितले पाहिजेत. का बघितले पाहिजेत? कारण दुःख आलं म्हणून मरायचं असेल तर दुःखात मरण्यापेक्षा आनंदाकरता जिवंत राहणं हा मार्ग केव्हाही श्रेयस्कर असतो. ज्या गोष्टी, अरे नैराश्यात मरण आल्याने काय होतं? अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम, गीता बोलतेच आहे की नाही? शेवटी जो माझं स्मरण माणसाने आनंद बघून प्राण द्यावा, दुःख बघून काय म्हणून प्राण द्यावा? जे चांगले दिवस येणार आहेत त्या चांगल्या दिवसाकरता आपल्याला राहिलं पाहिजे. ज्या सीतेच्या वियोगाचं तुला दुःख झालेलं आहे ते दुःख तू एवढ्याच करता आत्ता पचव की त्या सीतेचा आणि रामाचा पुन्हा संयोग होणार आहे आणि तो जो आनंदाचा दिवस असेल तो दिवस बघण्याकरता तुला जगावं लागणार आहे. कारण चांगले दिवस येतात, अच्छे दिन, चांगले दिवस येतच असतात. सगळ्यांनाच वाईट दिवस नसतात. आज तू वियोग पाहतोयस म्हणून तुला दुःख आहे, उद्या तू सकाळी पुन्हा एकदा दोघांना एकत्रित आलेलं पाहशील तर तुला आनंद होणार नाही काय? पुढे येणार आहे आपल्याला कथा प्रसंग. पण रामचंद्र प्रभूंच्या शापानं चक्रवाक पक्षाचं जोडपं रात्री वियोग पावतं. ज्ञानोबारायांनी 16व्या अध्यायाच्या नमनामध्ये त्याचा विचार केलाय. लिंगदेह कमळाचा, कोटी वेचतया चित भ्रमराचा, बंदीमोक्ष जयाचा उदयला होय शब्दाची आसकडी, भेद नदीच्या दोहितडी, आरडती विरहवेडी बुद्धिबोधू, तया चक्रवाकाचे मिथुन, सामनस्याचे समाधान, भोगवी जो चित गगन भुवन दिवा. तया चक्रवाकाचे मिथुन सामरस्य बघायचं असेल तर आपल्याला सकाळ होण्याची वाट बघितली पाहिजे.
रात्रीमध्ये ते दोन पक्षी नर आणि मादी पती पत्नी वियोगाला प्राप्त होतात. नदीच्या एका तीरावर पती राहतो, पत्नी दुसऱ्या तीरावर जाते. रामचंद्र प्रभूंचा शाप आहे त्यांना. पुढे येईल ते प्रकरण वनवासातलं. रात्रभर ते दोघे एकमेकांच्या नावानं रात्रभर ओरडत राहतात. हे दोन पक्षी रात्रभर पती पत्नीच्या नावाने ओरडतो, पत्नी पतीच्या नावाने ओरडते. तिला त्याचा आवाज ऐकू येतो, याला तिचा आवाज ऐकू येतो, पण रात्रभर त्या दोघांची भेट होत नाही. सकाळी सूर्य उदयाला आला की तो दोघे पुन्हा एकत्रित येतात. आता रात्री वियोग झाला म्हणून जर त्यांनी प्राण सोडला असेल तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना संयोग दिसला असता का? दिसला नसता. त्या भक्तिशास्त्रामध्ये ते हंस आणि चक्रवाक यांचा एक संवाद आलाय. हंस तो हंस नाहीये, खरं म्हणजे त्याला लक्ष्मण असंच त्या पक्षाचं नाव आहे. लक्ष्मण आणि लक्ष्मणा आणि चक्रवाक आणि चक्रवाकी, त्याच्यातल्या या दोन बायका लक्ष्मणा आणि चक्रवाकी या दोन बायका एके दिवशी गप्पा मारत बसल्या होत्या. आता दोन बायका म्हणल्यानंतर गप्पा मारत बसल्या होत्या हे वेगळं सांगू नये खरं म्हटलं, पण सांगितलंय त्याला करणार काय. गप्पा मारत बसलेल्या त्याच्यातली लक्ष्मणा जी आहे ती आपल्या पती बरोबर कायम आहे. राजहंस किंवा लक्ष्मणा किंवा हंस असं काही काही त्याला म्हणतात गौणार्थानं. पण तो जो पक्षी आहे, ती जी पक्षिणी आहे ती आपल्या पती समवेत कायम आहे, त्याला सोडून ती राहत नाही. ज्या दिवशी वियोग होतो त्या दिवशी ती मरते. ती लक्ष्मणा चक्रवाकीला म्हणते, अगे चक्रवाकी, रात्रभर तुला पतीच्या वियोगामध्ये कसं राहता येतं? तू मरत कशी नाहीस ग? पतीवर तुझं इतकं प्रेम आहे, तो पती रात्रभर तुला सोडून राहतो, तू मरत कशी नाहीस? मी बघ म्हणे पतीचा वियोग झाला की मरते. माझ्यासारखं असावं, इतकं प्रेम करावं, तू वियोगामध्ये जगतेस कशी? त्यावेळेला त्या चक्रवाकीनं त्या लक्ष्मणेला सांगितलंय, अगं दुसऱ्या दिवशीच्या मिलनाचं सुख ज्याला भोगायचं असतं तो त्या सुखाकरता जगत असतो, तो आपला देह टाकत नसतो. दुसऱ्या दिवशीच्या मिलनाचं सुख ज्याला कळतं तो देहाच्या त्यागाचं दुःख स्वीकारत नाही. माणसाने दुःख डोळ्यासमोर ठेवून सुखाचा त्याग करू नये, सुख डोळ्यासमोर ठेवून दुःखाचा त्याग करावा. लक्ष्मणा, तुला देह टाकून काही मिळणार नाही. चांगले दिवस बघायचे असतील तर तुला जगलं पाहिजे. सुमंत्रांनी सांगितलं, लक्ष्मणाला पटलं. लक्ष्मण आईला तीरावर आले, पुन्हा अयोध्येला निघून आले. लक्ष्मण तिथून निघून गेल्याबरोबर मात्र सीता मातोश्रीला राहावलं नाही. आता आपण एकाकी पडलो, कोणीही आपलं राहिलं नाही, आपल्या जवळ आपलं म्हणण्यासारखं कोणी राहिलेलं नाहीये. या विचाराने इतक्या एकट्या पडल्या आईसाहेब की एकदम भोवळ आली आणि तिथंच त्या पडल्या. सामानानं भरलेल्या पिशव्या तिथेच, आईसाहेब भोवळ येऊन पडलेल्या, कोणी जवळपास नाही. त्यावेळेला नेमकी वाल्मिकी ऋषींच्या आश्रमातले विद्यार्थी फुलं आणि समिधा गोळा करण्याकरता बाहेर पडलेले. त्या नेमकं त्यांनी इथं घेरी येऊन पडलेल्या, भोवळ येऊन पडलेल्या सीता मातोश्रींना पाहिलं. त्यांना काही कळलं नाही, काय करावं हे त्या लहान मुलांना कळलं नाही. ते धावत 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 आश्रमामध्ये गेले आणि वाल्मिकी ऋषींना त्यांनी सांगितलं, म्हणे गुरुजी, इथं कुणीतरी जवळ आपल्या आश्रमाच्या जवळ एक अप्सरा चक्कर येऊन पडली आहे. सीतेचं सौंदर्य बघून त्या मुलांना, कारण ऐकून माहिती होतं, पुराण ऐकून माहिती होतं आश्रमात कुणीतरी अप्सरा असते आणि ती सौंदर्य संपन्न असते एवढंच माहिती आहे. सौंदर्य संपन्न स्त्री बघितली, कुणीतरी एक अप्सरा इथं चक्कर येऊन पडलेली आहे, लवकर चला लवकर चला. तिच्या बरोबर काही पिशव्या ठेवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सोनं नाणं आहे, आम्ही त्याला हात लावला नाही, पण तुम्ही चला. गडबडीनं वाल्मिकी ऋषी बाहेर पडले. जवळ येऊन बघतात, सीतेला त्यांनी ताबडतोब ओळखलं. 2 दिवस आश्रमामध्ये मुक्काम होता. सीता मातोश्रीला ओळखलं. कमंडलू मधलं पाणी शिंपडलं. सावध झाल्यानंतर कोण कुठे काही कळायला मार्ग नाही. त्यांनी दिलासा दिला, सीते, तू तुझ्या माहेरी आली आहेस, चिंता करू नको, चिंता करू नको. वाल्मिकी ऋषींनी विद्यार्थ्यांच्या साहाय्यानं तिला आश्रमामध्ये नेलं. कोण आहे, काय आहे, सगळा विचार झाला. विचारलं, काय झालं म्हणून तू एकटी आली आहेस?
सीतेने सगळं सांगितलं. सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं, चिंता करू नको, माझ्या आश्रमामध्ये तू राहा, तू गर्भवती आहेस, मी तुला सोडणार नाही, तुला कोणीही तुझी ओळख विचारणार नाही, तू कोण आहेस, कुठून आली आहेस, कुणाची पत्नी आहेस, तुला कोणी त्या संदर्भामध्ये तुझ्या पूर्व आयुष्याबद्दल आता काही बोलणार नाही. एक माझी मुलगी या नात्यानं तू आश्रमामध्ये राहशील आणि माझी मुलगी म्हणूनच तुला सगळा विद्यार्थी वर्ग ओळखेल, तू चिंता करू नको. ठेवून घेतलं. कालांतरानं सीता मातोश्री प्रसूत झाल्या. 2 संतती, 2 मुलं झाली. एक कुश आणि दुसरा लव. व्यवहारामध्ये बोलताना आपण नेहमी लवकुश असं म्हणतो. रामायणाने, वाल्मिकी रामायणाने कधीही त्यांना लवकुश म्हटलं नाही, कुश लवऊ असंच म्हटलंय. कारण जरी ती जुळी असली तरी जुळ्यांमध्ये सुद्धा लहान मोठं असतंच. कोण लहान कोण मोठं हे जुळ्यामध्ये ठरवावं लागतं, पण त्याचे नियम वेगळे. धर्मशास्त्राने त्याचे नियम दिले. जुळ्या मुलांमधला लहान मुलगा कोण आणि मोठा मुलगा कोण हे ठरवण्याचे नियम वेगळे. कुश लवऊ असंच म्हटलंय. लहान कोण आणि मोठा कोण याच्यातला कुश मोठा आणि लव लहान. का बाबा? कारण धर्मशास्त्र जुळ्या मुलांच्या बाबतीत असं सांगतं, ज्या मुलाचा जन्म पहिल्यांदा होतो तो लहान असतो आणि जो मुलगा नंतर गर्भातून काढला जातो तो मोठा असतो. उलट आहे. धर्मशास्त्र उलट बोलतं. पहिल्यांदा जे मूल काढलं जातं ते लहान आणि नंतर जे काढलं जातं ते मोठं. असं का? असं करण्याचं कारण काय? उलट पहिल्यांदा ज्याला काढलं जातं तो जगात लवकर येतो, त्यामुळे दुसऱ्याच्या सापेक्षत्वानं याचा काळ जास्त गेला ना. 2 मिनिटं 5 मिनिटं काहीतरी हा मोठा मानावा लागेल ना. धर्मशास्त्र म्हणतं तसा विचार जुळ्यांच्या बाबतीत करायचा नाही. का करायचा नाही? कारण धर्मशास्त्र म्हणतं नंतर येणारा मूल मोठं आणि पहिलं येणारं मूल लहान. कारण नंतर येणाऱ्या मुलाचं बीज पहिल्यांदा पडलेलं असतं आणि नंतर येणाऱ्या मुलाचं बीज पहिल्यांदा येणाऱ्या मुलाचं बीज नंतर पडलेलं असतं. म्हणून जो गर्भात पहिल्यांदा प्रविष्ट झाला तो मोठा आणि जो गर्भात नंतर प्रविष्ट झाला तो लहान. म्हणून लहान मूल आणि मोठ्या मुलाची संगती धर्मशास्त्राने लवकुशाच्या बाबतीमध्ये अशी लावून दिलेली आहे. ही संगती अशी आहे. भजन घ्यायचं. थांबा, आता थोडं राहिलं. जन्मतच झालं. बरं ठीक आहे, जन्मासाठीच भजन करू. राम राघव राम राघव राम राघव रक्षमा. सगळ्यांनी मागे म्हणायचं. राघव राम राघव राम राघव राम राघव राम राघव रक्षमा. राम राघव राम राघव राम राघव रक्षमा. कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि मां. 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 राम राघव राम राघव राम राघव रक्षमा. राम राघव राम राघव राम राघव रक्षमा. राम राघव राम राघव राम राघव राम राघव राम राघव राम राघव राम
राम राघव रक्ष मां राम राघव रक्ष राम राघव राम राघव राम राघव रक्ष मां कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि मां राम राघव राम राघव राम राघव रक्ष मां कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव रक्ष मां राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीताराम 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 राम राम सीताराम 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 राम राम सीताराम 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 राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता 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 राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीताराम 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 राजा रामचंद्र भगवान